आज आपण शब्दाच्या जातीमधील सर्वनाम या जातीची माहिती पाहणार आहोत. नामाच्या ऐवजी आपण जो शब्द वापरतो त्यास सर्वनाम म्हणतात. वरील वाक्य पहा. गाय दूध देते. गायीला 2 शिंगे असतात. गाय चारा खाते. गाय रानात फिरते. गायीचे दूध मधुर असते. या वाक्यामध्ये आलेला गाय हा पुन्हा पुन्हा शब्द सारखे वापरल्याने अवघड वाटतो. वरील वाक्य पहा. आमच्या घरी एक गाय आहे. ती दूध देते. तिला आम्ही चारा घालतो. तिला 2 शिंगे आहेत. तिचे दूध मधुर आहे. या वाक्यातील ती, तिला, तिचे हे शब्द गाय या नावाबद्दल आलेले आहेत. ते सर्वनाम आहेत. वरील चार्ट पहा. पुरुषवाचक सर्वनामांचा आहे. यातील मी हा शब्द मुलगा व मुलगी दोघे ही वापरतात. मी शाळेला गेलो. मला पेन दे. यामध्ये मी हा मला या अर्थी सुद्धा येतो. वरील मी शाळेला जातो. आम्ही बागेत खेळतो. आपण बागेत जाऊ. या वाक्यात आलेली मी, आम्ही, आपण ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. वरील वाक्यात आपण, आम्ही या अर्थी वापरले आहे. वरील तू अभ्यास कर. तुम्हाला काय हवे? आपणास काय पाहिजे? या वाक्यात वापरलेली तू, तुम्हाला, आपणास ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. यामधील आपण हा शब्द तुम्ही या अर्थी आला आहे. वरील वाक्ये पहा. राजू हुशार आहे. तो शाळेला जातो. मुग्धा अभ्यास करते. ती बागेत खेळते. परसात फणसाचे झाड आहे. ते खूप उंच आहे. या वाक्यात आलेले शब्द तो, ती, ते पहा. हे अनुक्रमे राजू, मुग्धा, फणसाचे झाड याबद्दल आले आहे. म्हणून ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. पुढील सर्वनामाचा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. उदा. कोण? वरील वाक्ये पहा. कोण फुले गोळा करते? असा प्रश्न विचारला तर मुग्धा हे नाम आले. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. त्यामुळे कोण हे सर्वनाम आहे. त्या वाक्यात प्रश्नचिन्ह आहे. ते प्रश्नार्थक सर्वनाम होय. पुढील सर्वनामाचा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय हे शब्द प्रश्न न विचारता इतर साध्या वाक्यात येतात. त्या वाक्यात प्रश्नचिन्ह नसते. तेव्हा ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असतात. उदाहरण द्यायचे झाले तर खालील वाक्य पहा. कोणी कोणास हसू नये. काय ही गर्दी. वरील वाक्यात आलेली कोणी, कोणास, काय हे शब्द अनिश्चित स्वरूपात वाक्यात आलेली आहेत व या वाक्यात प्रश्नचिन्ह नाही आहे. ती सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आहेत. पुढील सर्वनामाचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. जवळील व लांबचे सजीव निर्जीव यांना दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामे वापरतात. उदाहरणात जवळची दाखवण्यासाठी हा, ही, हे. लांबचे दाखवण्यासाठी तो, ती, ते. वर दिलेल्या वाक्यात हा शब्द जवळ असणारी वस्तू दाखवण्यासाठी वापरला आहे. तर तो हा शब्द घोडा जो दूर आहे ते दाखवण्यासाठी वापरला आहे. ही दर्शक सर्वनामे आहेत. वरील चित्रात दिलेली माहिती पहा. संबंधी सर्वनाम. एका वाक्यातील घटकाचा दुसऱ्याशी असणारा संबंध दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. संबंधी सर्वनाम होय. जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत. यांना अनुसंबंधी सर्वनामे देखील म्हणतात. वरील वाक्ये पहा. जे चकाकते ते सोने नसते. जो करेल तो भरेल. या वाक्यात दिलेले जे, जो हे शब्द एका घटनेच्या दुसऱ्या घटनेशी संबंध दाखवतात म्हणून त्यांना संबंधी सर्वनामे म्हणतात. शेवटचा सर्वनामाचा प्रकार हा आत्मवाचक सर्वनाम होय. आपण, स्वतः, मीज या शब्दांचा वापर कर्त्यानंतर केला जातो. स्वतः असा असा वापर होतो ती आत्मवाचक सर्वनामे होत. उदाहरण द्यायचे झाले तर पहा. मी स्वतः त्याला पाहिले. तो आपणहून माझ्याकडे आला. पक्षी मीज बाळासह बागडती. या वाक्यात आलेली स्वतः, आपण, मीज ही सर्वनामे स्वतःबद्दल माहिती देतात. ती आत्मवाचक सर्वनामे होत. मूळची सर्वनामे 9 आहेत. मी, तू, तो, ती, ते, त्या. हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या. कोण, आपण, काय, स्वतः ही ती होत.
आज आपण सर्वनाम या शब्दजातीबद्दल माहिती पाहिलीत. आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.